तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे की बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये नेमकं काय चाललेलं आहे, की चालू होणार आहे, नाही होणार आहे, कुठं गोष्टी अडकल्यात, याच सगळ्या गोष्टींवर मी आज तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर करणार आहे. कारण की सूर नवा ध्यास नवा हा जो सीझन आहे, हा जो एक काय बोलतो एक सीझन आहे, तो संपलेला आहे. त्या दिवशी सगळ्या लोकांना वाटत होतं की बिग बॉस मराठी सीझन 5चा ॲटलिस्ट प्रोमो तरी येईल, की बिग बॉस मराठी लवकरच. पण ही अशी काही गोष्ट झालेली नाही आहे. आणि ती न झाल्यामुळे जे प्रेक्षक आहेत ते पूर्ण संभ्रमामध्ये आहेत की नेमकं आता बिग बॉस चालू होणार आहे की नाही होणार आहे. तर हीच गोष्ट मी तुम्हाला आता क्लिअर करतो की बिग बॉस मराठी सीझन 5 हा खूप लांबणीवर गेलेला आहे. त्याच्यामागचं कारण हेच आहे की अजून देखील चॅनलनी काही कन्फर्मेशन दिलेली नाही आहे. जे एंडेमॉन जे शाईन जे आहे यांची जी पॅरेंट कंपनी आहे त्यांना, आणि ती गोष्ट मिळत नसल्यामुळे अजून कुठले कॉन्ट्रॅक्ट्स वगैरे झालेले नाही आहेत. ही सगळी इन्फॉर्मेशन मी यूट्यूबवरचीच घेऊन सांगतो आहे आणि काही सोर्सेस थ्रू देखील सांगत आहे. तर अशीच एक अडचण झाली असल्यामुळे थोडं बिग बॉस हे लांबणीवर गेलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आता तो झी मराठीवर जो शो चालू आहे आपला जाऊबाई गावात, या शोचा देखील तिकडे फटका पडलेला आहे. 2 रियालिटी शो एकाच वेळेस एकाच टायमाला चालू नाही राहणार. तर झी मराठीने हा एक सगळ्यात मोठा गेम केलेला आहे. काय होऊ शकतात, कलर्सचं जे TRP आहे ते मारण्यासाठी रियालिटी शोच्या बाबतीमध्ये. तर याच दृष्टिकोनातून हे अजून एक गोष्ट आहे निगेटिव्हिटी, की या गोष्टीमुळे जाऊबाई गावाच्यामुळे पुढे जायला गेलेला आहे हा बिग बॉस मराठी सीझन 5. प्लस अजून देखील कुठे कन्फर्मेशन कशाचीच नाही आहे की अजून ऑडिशन्स चालू झाल्यात किंवा कंटेस्टंट बघायचं चालू झालं आहे. ह्या देखील असल्या कुठल्याच गोष्टी तिकडे समोर आलेल्या नाही आहेत. आणि त्याच्यामुळेच मी तुम्हाला सांगतो की बिग बॉस मराठी सीझन 5वा हा त्याच्या ओरिजिनल टायमिंगला म्हणजे मे जून या टायमिंगमध्ये चालू होऊ शकतो. तर तुम्ही स्टे कनेक्टेड राहा, कारण की प्रत्येक गोष्टीची अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटत राहील. सगळ्यात आधी नाही भेटणार, पण भेटत राहील. मित्रांनो, तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.